भेत्तारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। एक मिनिट। हॅलो। साधू परमेष्ठींचे गुण आपण बघतो आहे आणि साधू परमेष्ठींच्या गुणांमध्ये आम्ही काय काय बघितलेलं आहे आतापर्यंत। 5 समितींचं वर्णन बघितलेलं आहे, 5 महाव्रत बघितलेले आहे, 5 इंद्रिय दमन बघितलेले आहे आणि 6 आवश्यक आमचे सुरू आहे। 5 महाव्रतांचं स्वरूप बघितलं, अणुव्रतांचं स्वरूप कसं असतं आणि महाव्रत यांच्यामधला फरक पण आपण बघितला। अणुव्रत म्हणजे आमचे श्रावक अवस्थेमध्ये जे व्रत पाळण्याचे आहे ते अणुव्रत आहे आणि मुनी जे पाळतात ती महाव्रत आहे। नंतर 5 समिती, 5 समितीमध्ये इर्या समिती, भाषा समिती, एषणा समिती, आदान निक्षेपण समिती आणि वित्सर्ग समिती। समितीचा अर्थ आहे, समितीचा अर्थ काय आहे? क्रिया, समीचीन समीचीन रीतीने कार्य करणे, समीचीन रीतीने गती असणं। सम इति गती, म्हणजे क्रिया असणं, कोणतीही क्रियेला गती म्हणू शकतो। म्हणून समीचीन रीतीने कोणतीही क्रिया करणं याचं नाव आहे समिती। चालण्यामधली सावधानता ही झाली इर्या समिती, बोलण्यामधली सावधानता ही झाली भाषा समिती। नंतर आदान निक्षेपण समितीमध्ये एषणा समिती, भोजनामध्ये सावधानता असणं ही झाली एषणा। वस्तू ठेवताना ग्रहण करताना सावधानता असणं ही झाली आदान निक्षेपण समिती। आणि मलमूत्राचं क्षेपण करत असताना असणारी जमिनीची शुद्धी पाहून केलेली सावध क्रिया ही झाली उत्सर्ग समिती। नंतर 5 इंद्रियांना वशीभूत ठेवणे, कोणत्याही तऱ्हेच्या इष्ट अनिष्ट प्रकारचा भाव न करता जे काही विषय प्राप्त झालेले आहे, विषय याचा अर्थ समजा आता उष्णता आहे, गरमी आहे, तर उष्णतेची बाधा पण सहन करतात समता वृत्तीने। आम्ही समजा एखाद्या दिवशी लाईन नसली तर आमच्या तोंडून 10 वाक्य निघेल की काय लाईनच नाही, आज किती गरमी होते, किती आम्हाला सहन तर करावं लागत आहे, पण सहन करत असताना आम्ही त्याविषयी अत्यंत उत्कट अशी प्रतिक्रिया देतोय। सहन तर करणं आमच्याकडून टाळल्या जाणं नाही, सहन करावंच लागत आहे। मग ते सहन करत असताना एवढ्या तीव्र प्रतिक्रिया न देता शांततापूर्वक सहन करणं हे पण आम्हाला श्लाघनीय आहे, करण्यायोग्य आहे। आणि जर आम्ही याच्याशी परिस्थितीशी आम्ही तद्रूप होऊन आकुलताजन्य परिणाम केला तर त्यांनी आम्हाला संक्लेश परिणाम होऊन आम्हाला कर्माची स्थिती आणि अनुभाग बंध, पापकर्माचा अनुभाग बंध हा जास्त प्रमाणात पडेल आणि स्थिती बंध पण जास्त प्रमाणात पडेल। म्हणजे केलेलं कर्म आम्हाला जास्त काळ भोगावं लागेल आणि जास्त दुःख देऊन भोगावं लागेल। आणि म्हणून भोगत असताना आम्हाला ती परिस्थिती आलेली आहे त्याच्यावर विशेष अशी प्रतिक्रिया न देता, ज्या याच्यामध्ये आम्ही काहीही करू शकतच नाही ते तर आम्हाला सहन करणं आहे, मग त्याच्यावर उगीच विनाकारण खूप प्रतिक्रिया देऊन आमची संक्लेशता वाढवून सहन करण्यात अर्थ नाही। हे आम्हाला सूत्र या इंद्रिय दमनाच्या बाबतीत सापडणार आहे। म्हणून स्पर्शनेंद्रियाचे 8 विषय, रसनेंद्रियाचे 5 विषय, घ्राणेंद्रियाचे 2, चक्षुइंद्रियाचे 5 आणि कर्णाचे 7, या सगळ्यांमध्ये समता भाव ठेवणं हे आहे त्यांना
5 इंद्रिय दमन म्हटलेलं आहे. त्यानंतर 6 प्रकारचे आवश्यक सांगितलेले आहे. आवश्यकामध्ये पहिला आवश्यक सांगितलेला आहे समता. समता याचा अर्थ असणार आहे की जे काही आमच्या जीवनामध्ये द्वंद्व नेहमी सुरू आहे, इष्ट अनिष्ट, सुख दुःख, राग द्वेष, हवं नको, नंतर थंडी उष्णता, म्हणजे हे सगळे द्वंद्वाचे प्रकार आहे. या द्वंद्वांमध्ये अत्यंत साम्य भाव ठेवून कुठल्याही तऱ्हेचा भाव, तीव्र भाव न ठेवता त्याला शांततेने सहन करणं, याचं नाव आहे समता भाव. जीवनामध्ये एखाद्या वेळेला आम्हाला लाभ झाला तरी हर्ष नाही, आणि आमची एखाद्या वेळेला हानी झाली तरी दुःख नाही. सुख मिळालं तरी अपार हर्षाने हर्षित होणं नाही, आणि दुःख आलं तरीही जीवनात शांततेने सहन करणं, ही जी मनोवृत्ती असणार आहे ही आहे समता वृत्ती. म्हणून मुनींच्या जीवनात समता सांगितलेली आहे. मुनींचं चारित्र्याचं वर्णन करताना पहिलं त्यांनी सांगितलं की चारित्रम खलु धम्मो. मुनींच्या जीवनात सांगितलं चारित्र म्हणजे धर्म आहे. आणि हा धर्म कसा आहे तर साम्य म्हणजे धर्म. आणि साम्य म्हणजे काय तर मोह क्षोभ विहीन परिणाम म्हणजे साम्य. मोह आणि क्षोभ यांनी रहित असणारा परिणाम म्हणजे साम्य आहे. आणि असं हे चारित्र हे मोक्षाचं कारण सांगितलेलं आहे. नुसत्या चारित्राला इथे मोक्षाचं कारण म्हटलेलं नाही, त्या चारित्रासोबत सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान आहे तरच ते चारित्र, चारित्र खलु धम्मो ही सुक्ती तिथे कार्यकारी आहे. तसा समता भाव. दुसरं सांगितलं स्तुती. स्तुती याचा अर्थ आहे की 24ही तीर्थंकरांचा गुणानुवाद करायचा. जसं प्रवचन साराचं मंगलाचरण 5 श्लोकामध्ये निबद्ध आहे, एषा सुरासुरवंदितम. तर त्या ठिकाणी त्यांनी या मंगलाचरणामध्ये प्रत्येक तीर्थंकरांची अलग अलग स्तुती केली. ढाई द्वीपामधले तीर्थंकर, भरत क्षेत्रातले, ऐरावत, आणि सांगितलं पत्तेगम पत्तेगम, मी प्रत्येकाला नमस्कार करतो आहे. तर हे जे भाव आहे हा झाला स्तुती. आणि वंदना, तर त्या 24 तीर्थंकरांपैकी कोणत्याही एका तीर्थंकराचा गुणानुवाद केला. कारण एका तीर्थंकराचा गुणानुवाद करणं याचाच अर्थ आहे सगळ्यांचा गुणानुवाद करणं. कारण समान गुणधर्म आहे त्यांच्यामध्ये, तरी देखील काही वेळेला आमचं मन एखाद्या स्तुतीमध्ये जास्त रमतं, किंवा एखाद्याची चाल आम्हाला खूप आवडते आणि ती आम्ही सतत गुणगुणत राहतो. ते स्तवन आम्हाला खूप प्रिय असतं, ते केलं नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं. तर असं त्यांच्याही बाबतीत घडू शकतं. तर त्या ठिकाणी ते कर्ण वंदना, त्याला म्हटलेलं आहे वंदना, की एका परमेष्ठीची आराधना करायची, एका तीर्थंकरांची स्तुती केली तर हे असं वंदनेमध्ये गेलं. आणि स्तुतीमध्ये म्हटलं तर स्तुतीमध्ये 24ही तीर्थंकरांचं स्तवन केलेलं आहे. आचार्य कुंद कुंद भगवंतांसारख्यांना देखील त्या ठिकाणी हा भाव झाला की मला प्रत्येक तीर्थंकरांना, मग भरतातल्या तीर्थंकरांचं, ऐरावतातल्या तीर्थंकरांचं, विदेहातल्या तीर्थंकरांचं, असं त्यांनी स्तवन केलं. किंवा आम्ही पण मंदिरात जातो, मंदिरात जात असताना तर आमचा भाव हा आहे की प्रत्येक प्रतिमेसमोर आम्ही नतमस्तक होऊ, पण हे आम्हाला शक्य होत नाही. मग आम्ही 3-4 ठिकाणी नमन भक्तिभावपूर्वक थांबून करतो. तर सगळ्या ठिकाणी भाव असणं हा परिणाम झाला स्तुतीचा. आणि विशिष्ट ठिकाणी आमची भक्ती जडली आहे, त्याची आवड वाटते, त्या ठिकाणी करणं ही झाली वंदना. नंतर तिसरं सांगितलं प्रतिक्रमण. प्रतिक्रमण याचा अर्थ जे काही आमच्या व्रतांमध्ये दूषण लागले असेल, मुनींचे मूलगुण सुरू आहे तर मुनी देखील त्यांच्या व्रतामध्ये जे काही त्यांना दोष आढळून आले, कारण व्रत पालन करत आहे, व्रत पालन करत असताना कधी कधी मनाच्या शुद्धीचा नाश होतो, कधी कधी वचनाच्या माध्यमातून बोलल्या जातं वेगळ्या तऱ्हेचं, कधी कायेच्या माध्यमातून देखील अपराध घडतो, कधी याची जाणीव होते, कधी जाणीव होत पण नाही की आमच्याकडून चूक घडलेली आहे.
पण ही चुका होतच असतात हे गृहीत धरून ते झालेल्या अपराधांबद्दल आलोचना व्यक्त करतात की माझे ह्या दोष घडलेले आहे आणि मी याबद्दल प्रतिक्रमण करतो आहे. माझे जे काही दोष घडले हे मिथ्या हो, अशा प्रकारचं ते प्रतिक्रमण सातत्याने करत असतात. 7 प्रकारचं प्रतिक्रमण त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. दैवसिक प्रतिक्रमण, रात्री, इर्यापथिक, पाक्षिक, चातुर्मासिक, सांवत्सरिक आणि उत्तमार्थ प्रतिक्रमण. काय अर्थ आहे? दिवसा काही ज्या चुका केलेल्या असतात त्याच्याबद्दल रात्री प्रतिक्रमण करणं, रात्रीचे घडलेले दोष सकाळी उठल्यानंतर हे माझ्याकडून मिथ्या हो हा भाव व्यक्त करणं, आणि रात्री घडत नाही का दोष? दोष तर घडणारच आहे. दोष प्रति समय होतात आहे. आमचं लक्ष असेल नसेल, पण त्यांच्या बाबतीत मात्र ते अगदी आठवणपूर्वक प्रतिक्रमण हे आवश्यकामध्ये सांगितलेलं आहे. नंतर इर्यापथिक, चालताना होणारे दोष. पाक्षिक म्हणजे पंधरवाड्यामध्ये घडलेले दोष. कसं आहे, ज्या वेळेला आम्ही दररोजचे दोष शोधतो त्यावेळेला एखादा दोष ठळकपणे आम्हाला जाणवतो. दुसऱ्या दिवशी पाहिला तर आम्हाला त्याचं असं वाटते ठीक आहे हा घडला. दुसऱ्या दिवशीचा अपराध त्याच्याही पेक्षा कदाचित मोठा असेल तर आम्ही दुसऱ्या दिवशीच्या त्या दोषाला हायलाइट करतो की अरे हा तर खूप झाला, कालच्याही पेक्षा जास्त झाला, मग दुसरा पहिला आम्ही थोडा सोडून देतो. अशा 7 दिवसांची जर टोटल केली तर आम्हाला त्या ठिकाणी जे काही ठळक रीतीने घडलेले दोष आहे हे आठवतात. 7 दिवसातले पाक्षिक म्हणजे पंधरवाड्यामधले दोष आठवायचे. तर जे ठळक घडलेले आहे ते आठवतील आणि त्याबद्दल परत मनामध्ये पश्चाताप भूमिका असायला हवी. नंतर चातुर्मासिक, 4 महिन्यानंतर वर्षाचे 3 भाग. चातुर्मासानंतरच चातुर्मासिक नाही, तर 4 महिने गेल्यानंतर ते चातुर्मासिक प्रतिक्रमण करतात. किंवा त्यांचं युग प्रतिक्रमण देखील आपल्याला माहिती आहे. कुठे घडलेलं होतं युग प्रतिक्रमण? महावीर स्वामीच्या निर्वाणानंतर 683 वर्षांनी युग प्रतिक्रमण घडलेलं होतं. उत्तर नाही आठवत आहे कुणाला? युग प्रतिक्रमण हे अर्हत बली आचार्यांनी खाली दक्षिणेमध्ये वेणा नदीच्या किनाऱ्यावर घेतलेलं होतं आणि त्यासाठी सर्व साधू एकत्रित आलेले होते. आणि तेव्हाच त्यांनी उत्तरखंड म्हणजे धरसेन आचार्यांनी एक पत्र लिहून त्यांना कळवलं की तुमच्या संघामधले 2 साधू, बुद्धिमान साधू इथे पाठवले जावे गुजरातमध्ये. अशा तऱ्हेने त्यांनी त्या युग प्रतिक्रमणामध्ये हा संदेश दिलेला होता. असं हे युग प्रतिक्रमण, युग म्हणजे 12 वर्षांनी घडलेलं प्रतिक्रमण, आणि हे सार्वजनिक प्रतिक्रमण होतं. म्हणजे सर्व साधूंचे संघ येऊन त्या ठिकाणी त्यांनी आपल्या घडलेल्या दोषांचं प्रगटीकरण केलेलं होतं. हे युग प्रतिक्रमण झालं. नंतर सांगितलेलं आहे वार्षिक पण सांगितलेलं आहे आणि उत्तमार्थ प्रतिक्रमण. उत्तमार्थ प्रतिक्रमण त्याला म्हणायचं की ज्या वेळेला मुनी सल्लेखणा धारण करतात, अंतिम सल्लेखणा धारण करतात आणि त्यांचा संकल्प झालेला आहे, त्यावेळेला सर्व परिजन पुरजन यांची क्षमा याचना करून संस्तराहण केल्या जातं. त्यावेळेला उत्तमार्थ शेवटचं प्रतिक्रमण केलं जातं. सर्वांना क्षमा मागून क्षमा केली जाते आणि सल्लेखणेसाठी योग्य काळ निवडला जातो. असे हे प्रतिक्रमणाचे अनेक भेद सांगितलेले आहेत. म्हणून अशा तऱ्हेचं प्रतिक्रमण. नंतर स्वाध्याय. कुठे स्वाध्याय सांगितलेला आहे, कुठे स्वाध्याय न ठेवता प्रत्याख्यान ठेवलेलं आहे. स्वाध्यायाला त्यांना कमी सांगितलं नाहीये, महत्व तर आहे स्वाध्यायाचं, पण कधी कधी त्यांच्या दैनंदिन कार्यामध्ये प्रत्याख्यान हे महत्वाचं सांगितलेलं आहे. प्रत्याख्यान याचा अर्थ त्याग करणं. म्हणजे
भविष्य काळामध्ये माझ्याकडून आज जे घडलेले दोष आहे असे दोष कदाचितही न घडो. 3 तऱ्हेचे भाव सांगितलेले आहे: प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि आलोचना. काय फरक आहे? प्रतिक्रमण म्हणजे काय? प्रतिक्रमणचा अर्थ काय आहे? दोष कबूल करणे, झालेल्या चुका, भूतकाळात घडलेले दोष. प्रतिक्रमणाचा अर्थ आहे भूतकाळामध्ये जे दोष घडले त्याबद्दल पश्चाताप व्यक्त करणे. प्रत्याख्यानचा अर्थ आहे जे भविष्य काळात दोष माझ्याकडून घडतील संभाव्यता, त्याबद्दल आजच मी त्याचा त्याग घेते. असे दोष माझ्याकडून घडू नये या संबंधी केलेलं मी आज ते प्रत्याख्यान आहे. प्रत्याख्यान म्हणजे भविष्य काळात केलेलं नाही आहे, वर्तमानातच ती क्रिया घडते आहे की भविष्यात माझ्याकडून असा अपराध न हो, याला म्हणायचं प्रत्याख्यान. आणि आलोचना की वर्तमान काळामध्ये माझ्याकडून जे काही अपराध घडत आहे त्याबद्दल क्षमा प्रार्थी असणं. आता हे 3 जरी गोष्टी सांगितलेल्या आहे तरी लक्षात घ्या, क्रिया एकच दिसणार आहे, वर्तमानातलीच क्रिया दिसणार आहे. ही वर्तमानातलीच क्रिया एवढी परिशुद्धीपूर्वक आहे, एवढा मनाचा तिथे प्रगाढ भाव आहे की या भावामध्ये हा जीव जेव्हा रत होतो त्यावेळेला भूतकाळातले दोष नष्ट होतात. वर्तमान काळ सांभाळल्या जातो आणि वर्तमान काळ सांभाळल्याबरोबर भविष्य काळामध्ये देखील तशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था निर्माण होते, ज्याला प्रत्याख्यान म्हणायचं. म्हणून 3 जरी कार्य त्या ठिकाणी दिसले तरी परिणाम एकाच तऱ्हेचा आहे, वर्तमान काळामध्ये घडणारा. क्लिअर झालेला आहे की वर्तमान काळामध्ये तो परिणाम घडलेला आहे आणि कार्य मात्र 3 रूपाचं दिसलेलं आहे. जेव्हा मुली आहार करून वापस येतात त्यानंतर गुरूंना आज आहारामध्ये काय घेतलं हे त्यांना सांगणं अपरिहार्य असतं. गुरु ठरवतील त्यांचा आज आहार किती चुकीचा होता, विरुद्ध होता की जास्त होता की कमी होता, आणि त्यानंतर त्यांना लगेचच त्या ठिकाणी पुढच्या 24 तासासाठी आहाराचं प्रत्याख्यान घ्यावं लागतं. आहाराचा त्याग घेतला जातो. सांगून झालं की त्यांचा त्याग सुरू झालेला आहे. तर अशा प्रकारे प्रत्याख्यान की मी हे भविष्यात करणार नाही किंवा मी इतके तासपर्यंत यापासून दूर राहील, याला म्हणायचं प्रत्याख्यान. आणि शेवटचं आहे कायोत्सर्ग. देह ममता त्यजुनी करणे निरंतर ध्यान. देहावरचं ममत्व सोडून काय करायचंय? ध्यान करायचंय. देहावरचं ममत्व सोडणं याचंच नाव आहे कायोत्सर्ग करणं. कायोत्सर्गाबद्दल आपण बरंच काही बोललेलं आहे की काया हीच मुळात एक आम्हाला कंटकपूर्ण अशी आहे. तिचा उत्सर्ग करण्याची मनाची मानसिकता, काया ही सुटणार आहे आणि ती कधी पण मला सोडावी लागणार आहे. कोणता क्षणी सुटेल हे मी सांगत नाही. बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे, आला श्वास गेला श्वास, जन्म आणि मरणाचं एका श्वासाचं ग अंतर. एका श्वासाचं अंतर आहे आणि हे कधी असेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रति समय जो ज्ञानी विवेकी आहे तो जागरूक आहे की मला ही काया कोणत्याही समय मला त्याग करता आली पाहिजे. म्हणून याला म्हणायचं देह ममता. देहावरची ममत्व बुद्धी ठेवून काय करायचंय? निरंतर ध्यान. निरंतर आम्हाला आमच्या आत्मस्वरूपामध्ये कसं राहता येईल या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. हे त्यांचे 6 आवश्यक आहे. पहिलं समता, स्तुती, वंदना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि कायोत्सर्ग. यानंतर 7 शेष गुण त्यांचे सांगितलेले आहे. 7 शेष गुण कोणते आहे? तर पहिल्यांदा सांगितलं यावत जीवची करणे स्नान त्यागास. स्नान त्याग म्हणजे अस्नान नावाचं त्यांचं व्रत आहे. स्नान अनेक तऱ्हेचे स्नान सांगितलेले आहे. जलस्नान, मंत्रस्नान, जपस्नान,
तर यापैकी जे जलानी केलेली शरीराची शुद्धी आहे याचा त्यांना त्याग आहे. त्यांना मंत्रस्नान सांगितलेलं आहे. मंत्रस्नान सांगितलेलं आहे म्हणजे त्यांना धार्मिक क्रिया करत असताना, स्वाध्याय करत असताना, कोणत्या आणखी अभिषेक बघत असताना किंवा एखादा ग्रंथ वाचत असताना त्यांना मंत्र स्नान करायला सांगितलं आहे. मंत्रांनी पूर्ण शरीराचं त्या ठिकाणी मी जणू सुचिरभूत आहे हे त्यांनी करायचं आहे. म्हणून अस्नान नावाचं जलानी त्यांनी स्नान करू नये. म्हणजे जरी उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये स्नानाने शरीराची शुद्धी होते किंवा एक प्रकारचं हलके पण त्या ठिकाणी वाटतं, पण त्या ठिकाणी जीव जंतूचा विघात होण्याची संभावना असते. आणि शिवाय पराधीनता आहे त्या ठिकाणी, की पाणी कुणाला मागायचं, नंतर जसं पाहिजे तसं कोण करून देईल, या सगळ्या गोष्टींची पराधीनता त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांचं अस्नान नावाचं पहिलं शेष मूलगुणामधलं गुण आहे. दुसरं सांगितलं भूमीवर शयन. शयन की आपल्या शरीराला ते फक्त अशा ठिकाणी शयन तर करावं लागतं, कारण ज्या काही क्रिया होतात, श्रम त्यांच्याकडून होते, या श्रमाचं परिमार्जन होण्यासाठी निद्रा शयन हे प्रत्येकाच्या गरजेचं आहे. प्रत्येक शयन तर करतील, पण शयन करत असताना निर्जंतुक असं स्थान बघून, निष्कंटक स्थान बघून त्यावर ते शयन करतात. म्हणजे भूमी हाच त्यांचा बिछोना आणि अंबर हेच त्यांचं पांघरुण, अशा प्रकारचं भूमीवर शयन त्यांचं असतं. किंवा आता चटई वगैरे किंवा लाकडी पाटा अशा प्रकारचा उपयोग त्या ठिकाणी ते करतात. आणि त्यांना शयनासाठी देखील वेळ सांगितलेली आहे की त्यांनी संध्याकाळचं सामायिक प्रतिक्रमण करायचं आहे. त्यानंतर थोडा वेळ शयन केल्यानंतर परत त्यांना रात्री 12चं सामायिक करावं लागतं. त्यानंतर सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी परत त्यांचं दैनंदिन कार्य त्या ठिकाणी सुरू होतं. आणि म्हणून अत्यल्प थोडा वेळ त्यांना भूमीवर शयन सांगितलेलं आहे. म्हणून भूमीवर शयन. कचलोच नंतर केशोलोच त्यांना सांगितलेलं आहे. दोन महिन्यांनी जघन्य म्हणजे उत्कृष्ट काळ 2 महिन्यांनी करणं, 3 महिन्यांनी करणं मध्यम, आणि 4 महिन्यांनी केशलोच करणं हा जघन्य काळ सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे केशलोच म्हणजे हाताने राखेच्या साह्याने केस काढून टाकणं हा कचलोच किंवा केशलोच त्यांना एक त्यांचं कार्य आहे. नंतर वसन वर्जन. वसन म्हणजे वस्त्र त्याग, अचेलकत्व. चेल म्हणजे वस्त्र आणि अचेलकत्व. वसन वर्जन म्हणजे दिगंबर अवस्था त्यांची असते. दिशा हेच जणू त्यांचं अंबर आहे. नंतर अन्नाचे अल्प एकदा ग्रहण आणि एक भुक्ती नावाचं त्यांचं व्रत आहे की ते उभं राहून जेवण करतील, करपात्रामध्ये जेवण करतील. त्यामुळे उभं राहून जेवण करत असताना आणि करपात्रामध्ये जेवण करत असताना आपोआपच ते कमीच प्रमाणात जातं. खाली बसून अगदी अशा पद्धतीने ते जेवण करत नाही. त्यामुळे अल्प ग्रहणच त्या ठिकाणी असतं आणि 24 तासामधून एकच वेळ त्यांना आहार ग्रहण करण्याची मुभा आहे. नंतर नत्य दंत घावनासी. दात देखील ते घासत नाही. अशा प्रकारे हे पण अदंत धावन आणि करणे निर्दोष शुद्ध आहार. स्थिती भोजन उभं राहून घेणं हे असे साधूंचे 7 गुण सांगितलेले आहे मूलगुणामध्ये. म्हणून मूलगुणामध्ये येणार आहे अस्नान, नंतर स्वच्छ जमिनीवर निजणे, वस्त्र त्याग करणे, केशलोच करणे, एक वेळा अल्प अन्नाचं ग्रहण करणं, दंत धावन न करणं, उभं राहून निर्दोष आहार घेणं, हे असे साधूंचे 28 मूल गुण सांगितलेले आहे. यांचे उत्तर गुण सांगितलेले होते. मुनींचे 12 प्रकारचं तप आणि 22 प्रकारचं
परिग्रह परिशह जय. आता प्रश्न असा आहे की हे साधूंचे मूलगुण सांगितले, हे साधूंचे मूलगुण आचार्य परमेष्ठी किंवा उपाध्याय परमेष्ठीला असतात की नसतात. प्रश्न आलाय लक्षात. साधूंचे 28 मूलगुण आहे, हे 28 मूलगुण आचार्य परमेष्ठींना आवश्यक आहे का, किंवा उपाध्याय परमेष्ठी याचं पालन करतील का. हो ते त्यांना साधू आहे, असतात त्यांना हे मूलगुण. हा त्यांना हे मूलगुण आहेतच. आणि मूलगुणांशिवाय आणखी वरची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपाध्यायांवर शास्त्र अध्ययन आणि शास्त्र अध्यापनाची जबाबदारी आहे, आणि आचार्यांवर सर्व संघाचं नेतृत्व करण्याची त्यांची जबाबदारी आहे. आणि नेतृत्व करत असताना जर कुणाकडून चुका घडल्या तर प्रायश्चित्त देणं किंवा दीक्षा देणं हा देखील त्यांचा अधिकार सांगितलेला आहे. अशा तऱ्हेने हे पंचपरमेष्ठींचे गुण आपण बघितले. पंचपरमेष्ठीमध्ये साधू परमेष्ठीसाठी नेमिचंद्र आचार्य द्रव्य संग्रहामध्ये एक कारिका ठेवतात. दंसननान समगम मग्गम मोक्षस्य जोहुचारितम साधयति नित्य शुद्धम साहू सो मुनी नमो तस्य. दंसननान समग्गम, दर्शन आणि ज्ञान आणि समग्गमग्गम आणि समग्र मार्ग मोक्षस्य, तो म्हणजे चारित्र. आणि असा प्रकारे जो साधयती, तो त्याची साधना करतो. कशी तर निश्चय शुद्धम, निश्चयाने शुद्ध रूपाने साधना करतो. असे साहू सो नमो तस्य, अशा साधू परमेष्ठींना नमस्कार असो. द्रव्य संग्रहाची जर आम्ही 3रा अध्याय उघडला तर त्या ठिकाणी आम्हाला 5ही परमेष्ठीच्या अत्यंत सुंदर व्याख्या पाहायला मिळतात. अशा तऱ्हेने आपण साधूंच्या किंवा 5 परमेष्ठींच्या मूल गुणांची चर्चा आपण केलेली आहे. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, अन्यथा पुढचं प्रकरण आपण मूल गुणांचं घेऊ. ठीक आहे, मूलगुणांचं प्रकरण आपण घेऊ. आता श्रावकां म्हणजे मुनींबद्दल आपण बोललो. आम्ही आमच्याबद्दल कसा विचार करायचा. श्रावकांसाठी देखील काहीतरी आवश्यक सांगितलेली आहे, आणि ती जी आवश्यक सांगितलेली आहे त्याला म्हटलेले आहे अष्टमूल गुण. मूलगुण याचा अर्थ आम्ही अनिवार्यपणे जे गुण पाळावेच लागतील त्याला मूलगुण असं म्हटलं जातं. मूल याचा अर्थ जड. झाडाचं जसं मूळ असतं, त्या मुळाशिवाय जसं झाड टिकू शकत नाही, त्याप्रमाणे मूल गुणाशिवाय मुनी व्रत टिकू शकत नाही. किंवा श्रावक असेल तर तो श्रावक मूलगुण जर पाळत नसेल तर तो श्रावक देखील म्हटल्या जात नाही. आणि म्हणून हे मूल गुण जीवनामध्ये अत्यंत आवश्यक अशा प्रकारचे आहेत. मूलगुणांमध्ये चर्चा करताना सामान्य मूलगुण तर आम्हाला सांगितलेले आहे, अष्टमूल गुणांचा त्याग. आणि हा 8 मूलगुणांचं पालन करणं हे आमचं त्याग नाही, अष्टमूल गुणांचं पालन करणं. हे अष्टमूल गुण पालन प्रक्रिया ही जीवाच्या म्हणजे जैन याच्यामध्ये कधीपासून सुरू होते. ही अष्टमूल गुण पालन करण्याची प्रक्रिया ही कधीपासून सुरू होते. आमच्या दैनंदिन कार्यामध्ये आम्ही बघतो की आमच्या काही अशा गोष्टी आहे की त्या गोष्टी जर आम्ही योग्य रीतीने त्याच्या मागची कारण शहानिशा जाणून घेतली तर आम्हाला कळतं की आमच्यावर जैनत्वाचे संस्कार हे कधीपासून झालेले आहे. कधीपासून झालेले आहे? 8व्या वर्षापासून. 8व्या वर्षापर्यंत काहीच 8 वर्षापर्यंत काहीच नव्हते. असतात पण त्यावेळेला तोच अज्ञान होतो जरा. पहिला नमोकार मंत्र कानात टाकल्यापासून. म्हणजे 6 2 तऱ्हेचे महिने आहे या ठिकाणी. ज्या वेळेला तसं तर
मुलगा किंवा मुलगी गर्भात आल्यानंतरच मातेचे गर्भसंस्कार सांगितलेले आहे. श्रावकांच्या 53 क्रिया सांगितलेल्या आहेत जिनसेन आचार्यांनी महापुराणमध्ये. आणि त्या महापुराणमध्ये पहिल्या महिन्यापासून कशा प्रकारचे संस्कार किंवा विचार मातेनी करायचा आहे या क्रिया सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये धृती क्रिया, मोद क्रिया, आमोद क्रिया अशा प्रकारच्या क्रिया सांगितलेल्या आहेत. या क्रिया सांगत असताना त्या त्या महिन्यामध्ये तुम्ही बालकावर कसे संस्कार केले जातील, मातेनी काय काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. म्हणजे संस्कारांची आमची पाठशाळा ही गर्भातच सुरू होते. पहिली तर गोष्ट ही लक्षात घ्यायची. आणि आज आम्ही ते विसरलेलो आहे. आज आम्हाला वाटतं ह्या गोष्टी म्हणजे दुय्यम आहे. याच्यामध्ये गर्भारपणामध्ये आम्ही जास्तीत जास्त सुखोपभोगाची साधनं गोळा केली पाहिजे असे आमचे आज विचार वेगळ्या तऱ्हेचे झालेले आहे. पण हे पूर्वीचे विचार जे होते ते मुलाला, बालकाला संस्कारित करणारे विचार होते. आणि हे संस्कार तिथे चालत होते. त्यानंतर बालकाचा प्रत्यक्षात जन्म होतो. जन्म तर तसा झालेला आहे गर्भात येतानाच, है ना? पटतंय का? गर्भात ज्या दिवशी आलेला आहे, ज्या दिवशी त्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली, तिथेच त्याचा जन्म झाला. शरीर पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधी पण आयुष्याचे 3 समय त्याचे निघून गेलेले असू शकतात. विग्रहगतीमधले मी थोडं बारीक घेते आहे, तुम्ही लक्षात घ्या. हा, म्हणजे जसा त्याला इथे मरण झालं म्हणजे काय झालं, नवीन आयुचा उदय सुरू झाला. करेक्ट? मरण झालं याचा अर्थ काय, ही आयु संपली. आयुशिवाय कोणताही जीव राहू शकत नाही. नवीन आयुचा उदय सुरू झाला. नवीन आयुचा उदय सुरू झाला. पहिला तर 3 समयाचा काळ गेला त्याचा समजा तर विग्रहगतीत जाईल. विग्रहगतीमध्ये त्याचे मनुष्य पर्यायीचे 3 समय गेले. त्यानंतर ज्या ठिकाणी तो जन्म घेणार आहे त्या ठिकाणी तो आलेला आहे, तो जीव आलेला आहे. आणि त्या ठिकाणी असलेले जे काही आहार वर्गणा आहे ही त्यांनी ग्रहण केली. ग्रहण केल्यानंतर त्याच्या साही पर्याप्तींना एका समयात सुरुवात झाली. पूर्ती क्रमाक्रमाने झाली. आणि पूर्ती झाली की त्याचा पूर्ण विकास तिथे झाला. विकास याचा अर्थ त्यांनी जेवढं काही पाहिजे होतं तेवढं त्यांनी ग्रहण केलं. वाढ नंतर होईल, पण जेवढं मटेरियल पाहिजे होतं त्याला शरीरासाठी आवश्यक असलेलं ते झालेलं आहे. तिथे त्याचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर 9 महिन्याचा कालावधी हा गर्भावस्थेत गेला. आणि त्या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर आम्ही लौकिक जन्म तिथे मानतो आहे. आणि आम्ही संस्कार देण्याचा प्रयत्न करतो आहे. तिथपासून तिथे पण जोपर्यंत पूर्ण त्याची शुद्धी होत नाही, साधारणतः 40 दिवस पर्यंत अशुद्ध अवस्था मातेची आणि बालकाची सांगितलेली आहे. आणि तरी देखील नमोकार मंत्र दररोज कानात म्हणायचा हे पण मातेला सांगितलेलं असतं. म्हणजे ही संस्काराची दुसरी पाठशाळा, तिसरी म्हणा, पहिली गर्भातच सुरू झाली, ही दुसरी पाठशाळा तिथे सुरू झालेली आहे. नंतर 40 दिवसानंतर प्रत्यक्षामध्ये मंदिरामध्ये त्याला नेलं जातं, त्या बालकाला किंवा बालिकेला. आणि तिला आता देवदर्शनासाठी आता तू शुद्ध आहे हे सांगितलं जातं. आणि गुरुच्या गादीपाशी बसून संस्कारित केल्या जातं. बरोबर? हा. तर हे संस्कार करतात म्हणजे काय करतात, त्या ठिकाणी त्याला अष्टमुलगुण तुला पालन करायचे आहे हे सांगितल्या जातं कानामध्ये. आणि त्याची जबाबदारी ही आईवर सोपविली जाते. म्हणजे आईने बघायचं की तो बालक किंवा ती बालिका अष्टमुलगुणांचं पालन करते आहे की नाही करत आहे. ही एवढी झाल्यानंतर प्रक्रिया जेव्हा तो 8 वर्षाचा पूर्ण होतो त्यावेळेला त्याला जवळ घेऊन त्याला हे सांगायला पाहिजे की अशा प्रकारे आजपर्यंत मी हे 8 मुलगुणांचं तुझ्याकडून पालन करून घेतलं. तू जैन धर्मामध्ये आलेला आहे, हे मुलगुणांचं पालन करणं तुला आवश्यक आहे. 3 प्रकारचा मकार आणि 5 प्रकारच्या उदुंबर फळांचा
तुला आजीवन त्याग आहे. आता या पालनाची जबाबदारी तुझी तू स्वतः घ्यायची आहे. ठीक आहे, हे सांगायला पाहिजे. आज आम्ही ह्या क्रिया विसरलेलो आहे. आम्ही नुसतं याच्या आहारी गेलो, परंतु आम्ही जे क्रियेला महत्व द्यायला पाहिजे, जे संस्कार आमच्याकडून व्हायला पाहिजे, या संस्कारांमध्ये आम्हीच कुठेतरी कमी पडतोय. हे त्याला सांगून, त्याच्याकडून त्याला वचन घेऊन, तशा जसं माहिती आहे ना आपल्याला की गांधीजींना जेव्हा फॉरेन मध्ये पाठवायचा प्रसंग आला, तेव्हा आईनी त्याच्याकडून वचन घेतलेलं होतं, पुतळा देवींनी, की कोणतं वचन घेतलेलं होतं, की तू फॉरेन मध्ये तर चालला, लंडन सारख्या थंड हवेच्या ठिकाणी तू जात आहे, पण दारूला किंवा मांसाला स्पर्श करायचा नाही. हे वचन तेव्हा घेतलं त्यांच्याकडून, गांधींकडून. आम्हाला 8व्या वर्षी हे वचन मुलांमुलींकडून घ्यायचं आहे. ही जबाबदारी आमची आहे आणि ती पालन करते आहे की नाही हे पण बघणं मातेचं आणि पित्याचं कर्तव्य आहे. हे झालं अष्टमूल गुणांच्या पालनाच्या बाबतीत. तर हे असे 8 मूलगुण आम्हाला इथे सांगितलेले आहे. 8 मूलगुण कोणते आहे, नाव सांगाल? 5 उदुंबर, 3 मकार. 3 मकार. मकार एवढं सांगून नाही होत. हो. 3 मकारांचा त्याग. मकार सांगितले, पण त्याग करायचा की ग्रहण करायचा हे कसं समजेल? म्हणून सांगताना 3 मकारांचा त्याग आणि 5 उदुंबर फळांचा त्याग, म्हणजे त्याग आहे तो त्या ठिकाणी. ही आहे आमची अष्टमूल गुणांची पालना. 5 उदुंबर फळ कोणते? वड, 5 पिंपळ, उदुंबर फळ. पाकर. वड, पिंपळ, पाकर, उदुंबर, कटुंबर. हा हा, वड, पिंपर, पापर, उंबर आणि कटुंबर, ही 5 फळं म्हणजे ही निकृष्ट जातीची फळं आहे. आणि मद्य, मांस आणि मधु याचा त्याग, अशा प्रकारे हे त्याग घेणं जीवनात म्हणजे आमच्या धार्मिक पाठशाळेची सुरुवात आहे. आणि यानंतर पुढे चालून अनेक आचार्यांनी अष्टमूल गुणांबद्दल काय कोणी लिहिलं, कशा प्रकारे त्याच्यामध्ये वाढ झाली, कमतरता झाली, हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. तुम्ही पण थोडं वाचा. रत्नकरण शावकाचार मध्ये समंत भद्रदेव काय म्हणतात मूलगुणांबद्दल, किंवा मूलगुणांमध्ये कसा कसा फरक झाला, हे आपण पुढे पाहू. ठीक आहे, स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते सुझेलो भालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.